खडूस बिझनेसमॅन भाग 20. कित्येक दिवसानंतर निधी शेवटी तिच्या स्वतःच्या घरी परत आली होती, पण तिच्या मनात अजिबात आनंद नव्हता. रणवीरने स्वतःहून त्याचे प्रेम व्यक्त केले. त्याच दिवशी त्याला सोडून येण्याची वेळ आल्यामुळे तिच्या मनाला खूप मोठ्या वेदना होत होत्या. तिच्यावर इतके प्रेम करणाऱ्या त्या माणसासाठी शेवटी पैसाचा मोहच जास्त महत्त्वाचा ठरला होता. जयदेव पुढे येत बोलतात, निधी, जा, तू तुझ्या खोलीत जाऊन थोडा वेळ आराम कर. त्यानंतर हेमा मावशी येऊन स्वयंपाक करतील. तुम्ही दोघे एकत्र बसून जेवण करून कित्येक दिवस झाले आहेत ना. आज आपण एकत्र बसून जेवण करूया. तिने होकारार्थी मान डोलावले आणि ती आपल्या खोलीत निघून गेली. खोलीचे दार लावून घेऊन ती तिथेच खाली कोसळली आणि डसाडसा रडू लागली. निधीच्या मनात विचार आला की त्याला सोडून मी कशी जगू. त्याच्यासाठी माझ्यापेक्षा पैसाच जास्त महत्त्वाचा असू शकतो, पण माझ्याकडे तर त्याला सोडून दुसरा कोणताही पर्याय उरलेला नाही. निधीच्या मनात पुन्हा विचार आला की रणवीर, तुम्ही असे का केले. आता तरी एकदा फोन करून मला सांगा ना की निधी, मला पैसा नकोय, फक्त तूच हवी आहेस म्हणून. मी लगेच धावत तुमच्याकडे परत येईन. तिने कितीही डोळ्यातून अश्रू गाळले तरी तिचे मन हलके होत नव्हते. अशा प्रकारे रडत बसण्याने काय फायदा होणार होता. रणवीरने तर इतक्या सहजपणे तिचा त्याग केला होता. त्याच्या आयुष्यात पैसा सर्वात महत्त्वाचा होता. असे असताना त्याच्यासाठी तिने अश्रू गाळायला आता काहीच अर्थ उरला नव्हता. निधीने डोळे पुसले आणि तोंड धुवून ती बेडवर येऊन बसले. कपडे बदलण्याची इच्छा नसल्यामुळे ती तसेच पडून राहिली. पण मुन्नू मात्र नेहमीप्रमाणे इकडे तिकडे उड्या मारत नव्हता. तो एकाच जागी शांत बसून राहिला होता. कदाचित त्यालाही त्या घराच्या लोकांची सवय झाली असावी. त्याला ह्या नवीन वातावरणात रुळायला थोडा वेळ लागणार होता. थोड्या वेळाने तिची पप्पांसोबतची भेट झाली आणि तिचे मन थोडे शांत झाले. वेळ पाहिली तेव्हा दुपारचे 1 वाजले होते. पोटात थोडी भूक जाणवू लागल्यामुळे ती खोली बाहेर आली. जयदेव पुढे येत बोलतात, निधी, आराम केलास का. मी तुझ्या शेजारीच बसून होतो. असे म्हणून त्याने तिला आपल्या कुशीत घेतले. जयदेव काळजीने विचारले, निधी, काय झाले. तू काय एवढी उदास दिसत आहेस. निधी हसण्याचा खोटा प्रयत्न करत बोलते, तसे काही नाही पप्पा, मी तशीच झोपले होते म्हणून मूड अप झाला होता, एवढेच. थोड्या वेळाने सर्व काही ठीक होईल. जयदेव तिच्या मनाची स्थिती ओळखून गंभीर होत बोलतात, निधी, इतके दिवस माझ्यापासून दूर राहून तू मला विसरून तर गेली नाहीस ना. निधी पप्पांना घट्ट मिठी मारत बोलते, पप्पा, मी खरं सांगते, मी तुम्हाला खूप मिस केले, पण त्या घरच्या लोकांचे प्रेम मी कधीच विसरू शकणार नाही. त्यांनी मला खूप आपुलकी दिली. आपल्या हक्काच्या मुलीसारखे त्यांनी मला सांभाळले आहे. मी तिथे असताना खूप आनंदी होते. 1,00,000 रुपये कमवून दाखवण्याच्या नादात मी एक खूप चांगला अनुभव मिळवला आहे. घर सोडून जाऊन माझ्याकडून एक मोठी चूक झाली. ती चूक माझ्यासाठी सोपी नव्हती आणि त्यानंतर मला समजले, पप्पा, आय एम व्हेरी सॉरी. जयदेव तिच्या कपाळावर हळवार हात फिरवला आणि काळजीने विचारले, जाऊ दे ग, तू जिथे कुठे असशील तिथे फक्त सुरक्षित राहणे हेच माझ्यासाठी सर्वात महत्त्वाचे आहे. रणवीरने तुला खूप चांगल्या प्रकारे सांभाळले ना. हे ऐकताच तिचे हृदय पुन्हा एकदा व्याकुळ झाले. त्याच्या आठवणी तिला पुन्हा पुन्हा इतकं त्रास का देत होत्या. निधी जड आवाजात बोलते, हो पप्पा, त्यांनी मला खूप चांगल्या प्रकारे सांभाळले. अशा माणसाला सोडून येणे माझ्यासाठी खरोखरच खूप कठीण होते. जयदेव हसतमुख चेहऱ्याने बोलतात, जाऊ दे, यामुळे तुला एक चांगला मित्र मिळाला असे समज. पण मला आनंद ह्या गोष्टीचा आहे की तू मला दिलेला शब्द पाळलास. रणवीर बद्दल तुझ्या मनात अशी कोणतीही चुकीची भावना निर्माण झाली नाही. निधी, तुझ्यासाठी एक खूप मोठे सरप्राईज आहे. मी तुला आधी सांगितले होते ना की तुझ्यासाठी मी एक खूप चांगला मुलगा शोधून ठेवला आहे म्हणून. आज मी त्याची तुझ्याशी गाठ घालून देणार आहे. तिने स्वतःचे अश्रू कसेबसे रोखले आणि ओठ घट्ट मिटून स्वतःला सावरले. निधीच्या मनात विचार आला की
मी ह्या लग्नासाठी अजिबात तयार नाही असे मी पप्पांना कसे सांगू? रणवीर पुन्हा एकदा माझ्याकडे परत येईल आणि मला आपला म्हणेल ह्याच आशेवर मी अजूनही जगते आहे. त्याला विसरून दुसऱ्या कोणाशी लग्न करणे माझ्यासाठी इतके सोपे नाही. निधी काळजीने विचारते, पप्पा मी आजच तर घरी परत आले आहे, मग इतक्या घाईघाईत लग्नाचा विषय कशासाठी? जयदेव समजावून सांगत बोलतात, मला माहीत आहे बाळा, मी लगेच तुझे लग्न लावून देणार आहे असे नाही. मी फक्त तुझी त्याची भेट घडवून आणणार आहे एवढेच. तू स्वतः लग्न करायला होकार देशील तेव्हाच पुढच्या गोष्टी होतील. पण मला पूर्ण खात्री आहे की तो कोण आहे हे समजल्यावर तू आताच ह्या लग्नासाठी अगदी एका पायावर तयार होशील असे म्हणत जयदेव हसले. निधीच्या मनात विचार आला की म्हणजेच तो मला आधीपासूनच ओळखणारा मुलगा आहे का? तो नक्की कोण असू शकतो? ती विचार करत उभी असतानाच तिथून एक गंभीर आवाज आला. तो आवाज ऐकून तिने चकित होऊन समोर पाहिले. समोर उभे असलेल्या व्यक्तीला पाहून तिचं स्वतःच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. समोर चक्क विक्रांत उभा होता. त्याने पुढे येत जयदेव यांना कडक सॅल्यूट केला. जयदेव जागेवरून उठून उभे राहिले आणि त्याचा खांद्यावर हात ठेवत आनंदाने बोलतात, खूप छान कामगिरी केलीस. अखेर त्या गुंडांना पकडून तू जेलमध्ये पाठवलेच. मला तुझा अभिमान वाटतो. हे पाहून निधीला खूप विचित्र वाटले. ती पूर्णपणे सुन्न होऊन एकाच जागी थिजल्यासारखी उभी राहिली. जयदेव तिच्याकडे वळून बोलतात, निधी ओळख करून घे, हा आहे ACP विक्रांत देशपांडे. निधीच्या मनात विचार आला की म्हणजेच हा एक पोलीस अधिकारी आहे. मला ह्या गोष्टीवर अजिबात विश्वास बसत नाहीये. इतके दिवस हा स्वतःला अनाथ आणि गरीब समजून माझ्यासोबत राहत होता. मग हा पोलीस कधी झाला? विक्रांत हसतमुख चेहऱ्याने बोलतो, सर तिला माझ्याबद्दल आधीपासूनच सगळी माहिती आहे. फक्त मी एक पोलीस अधिकारी आहे हे तिला माहीत नव्हते एवढेच. मीच तिला ह्याबद्दल काही सांगू शकलो नव्हतो. जयदेव हसून निधीला समजावत बोलतात, निधी तुझ्या सुरक्षेसाठीच मी ह्याला तुझ्या मागे पाठवले होते. ही गोष्ट तुला कळू नये म्हणून मीच ह्याला तशी ताकीद दिली होती. इतके दिवस तुझा चांगला मित्र बनून तुझ्या सोबत राहिला आणि त्या गुन्हेगारांपासून त्याने तुझे रक्षण केले आहे. तू खरोखरच त्याचे आभार मानले पाहिजेस. निधीने अत्यंत आश्चर्याने आणि चकित होऊन विक्रांतकडे पाहिले. त्याने तिच्याकडे पाहत एक लहान आणि गोड हसू दिले आणि होकारार्थी मान डोलावले. निधी स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास न ठेवता विचारते, विक्रांत म्हणजेच तुम्ही मला सांगितल्याप्रमाणे अनाथ नाही आहात का? तुम्ही खरोखरच एक पोलीस अधिकारी आहात का? मला ह्या गोष्टीवर अजिबात विश्वास बसत नाहीये. विक्रांत हात जोडून माफी मागत बोलतो, हो निधी, मी अनाथ असल्याचे तुझ्याशी खोटे बोललो होतो. मला माझे स्वतःचे एक छान कुटुंब आहे. तुझ्या पप्पांच्या सांगण्यावरून ही सर्व माहिती तुझ्यापासून लपवून ठेवावी लागली होती. म्हणूनच तुझ्या सोबत राहून मला असे खोटे बोलावे लागले. आय एम सॉरी असे म्हणत त्याने तिची क्षमा मागितली. निधी पप्पांकडे वळून विचारते, पप्पा म्हणजेच तुम्ही माझ्यासाठी शोधून ठेवलेला मुलगा हाच आहे का? जयदेव हसतमुख चेहऱ्याने विचारतात, हो हाच आहे बाळा. का? तुला हा मुलगा आवडला नाही का? तिला काय उत्तर द्यावे हेच सुचेनसे झाले होते आणि तिचे मन गोंधळून गेले होते. विक्रांतबद्दल मनात असणारी सहानुभूती हीच प्रेम आहे असे समजून तिने आधी मनात नसत्या भावना निर्माण केल्या होत्या. पण आता पप्पांनी निवडलेला मुलगा सुद्धा हाच आहे म्हटल्यावरती त्याला नकार तरी कसं देणार होती? निधीच्या मनात विचार आला की पप्पा मी ह्या धक्क्यातून अजूनही पूर्णपणे बाहेर येऊ शकलेली नाही. तुम्ही अचानक हे सर्व काय करून ठेवले आहे? मला थोडा वेळ हवा आहे. तिच्या मनात मात्र अजूनही रणवीरच्या आठवणी पूर्णपणे साठलेल्या होत्या. ती मनातल्या मनात रणवीर आणि विक्रांत या दोघांचा विचार करू लागले. जयदेव विक्रांतकडे वळून बोलतात, ठीक आहे बाळा, तुला जितका वेळ हवा असेल तितका वेळ तू घे. आम्ही तुझ्यावर कोणत्याही बळजबरी करणार नाही. काय म्हणतोस विक्रांत?
विक्रांतने हसून होकारार्थी मांडव लावले. जयदेव पुढे होऊन म्हणतात, ठीक आहे, आता खूप वेळ झाला आहे. चला आपण सगळे एकत्र बसून जेवण करूया. जयदेवतेनी त्या दोघांना जेवणासाठी बोलावले. निधीचे मन मात्र विक्रांतबद्दल विचार करून पूर्णपणे गोंधळले होते. इतक्या वेळा त्याची भेट झाली असतानाही तो एक पोलीस अधिकारी आहे याची साधी पुसटशी कल्पनाही तिला कशी आली नाही. निधीच्या मनात विचार आला की नाही, मी रणवीरला विसरून ह्याच्याशी लग्न करू शकत नाही. हे माझ्याकडून कधीच शक्य होणार नाही. विक्रांत फक्त माझा एक चांगला मित्र आहे. तो नक्कीच माझ्या मनाची स्थिती समजून घेईल. रणवीर आणि माझ्याबद्दल जे काही आहे ते मी स्वतः त्याला सांगून टाकलेलेच बरे होईल. हेमा मावशींनी त्या तिघांनाही जेवण वाढले. जयदेव आणि विक्रांत हसत हसत गप्पा मारत जेवत असताना निधी मात्र स्वतःच्याच विचारात कुठेतरी हरवून ताटातील जेवण फक्त इकडे तिकडे करत होती. विक्रांत काळजीने ताट पुढे सरकवत बोलतो, जेवण कर निधी. काय विचार करत आहेस? प्लीज, मी तुझ्याशी खोटे बोललो आणि तुझा विश्वासघात केला असं कोणत्याही चुकीचा विचार मनामध्ये आणू नकोस. माझी परिस्थितीच तशी होती असे म्हणत विक्रांतने खिन्नपणे सांगितले. निधी त्याला सावरत बोलते, अरे नाही, तसे काही नाही विक्रांत. तुम्ही तर माझा जीव वाचवला आहे. थँक्यू सो मच. मी तुमच्याबद्दल कधीही चुकीचा विचार करणार नाही. तिचे हे बोलणे ऐकून त्याच्या चेहऱ्यावर आता थोडे समाधान दिसू लागले. जेवण झाल्यानंतर निधी पप्पांकडे पाहून बोलते, पप्पा, मी विक्रांतसोबत थोडी बाहेर जाऊन येते. मला त्याच्याशी थोडं बोलायचं आहे. जयदेवनी आनंदाने म्हणतात, नक्की जाऊन या बाळा. तुम्ही दोघे एकमेकांशी बोलून एकमेकांना समजून घेतले तर ते आणखी चांगले होईल. पप्पांनी असे म्हणताच विक्रांतच्या डोळ्यात एक वेगळीच चमक चमकून गेली. विक्रांत पुढे जात बोलतो, चल निधी जाऊया. ती शांतपणे त्याच्या पाठीमागे चालू लागली. त्याचा बाईकवर मागे बसताना तिच्या मनाला का कोणजणे खूप संकोच वाटत होता आणि तिचे मन व्याकुळ झाले होते. ती थोडे अंतर राखूनच त्याच्या मागे बसली होती. एका आंब्याचा बागेपाशी आणून त्याने बाईक थांबवली. विक्रांत आनंदाने आजूबाजूला दाखवत बोलतो, निधी, ही आपलीच बाग आहे. जेव्हा कधी मला अस्वस्थ वाटते तेव्हा मी मनाच्या शांततेसाठी इथे येतो. असे म्हणत त्याने तिचा हात पकडला आणि तो तिला बागेत घेऊन जाऊ लागला. तिथल्या काही झाडांमध्ये सुंदर फुले फुलली होती. निधी जरा सावरून तिचा हात सोडवत बोलते, सांभाळा. इथे काटे खूप आहेत आणि कधी कधी साप सुद्धा निघू शकतात. विक्रांत, मला तुमच्याशी थोडे महत्त्वाचे बोलायचे आहे. विक्रांत तिच्याकडे पाहत हसत विचारतो, म्हणूनच तर आपण इथे आलो आहोत ना? तसेच माझ्या प्रपोजलला तू अजूनही काही उत्तर दिले नाहीस. आता आधी काय बोलायचे आहे ते सांग. तिच्या छातीतील दडदड आता भीतीने आणखी वाढली होती. मनात एक वेगळीच दाकदूक निर्माण झाली होती. निधी त्याच्या डोळ्यात डोळे घालून पाहण्याचे टाळत दुसरीकडे तोंड फिरवून उभी राहत बोलते, विक्रांत, मी तुमच्याशी लग्न करू शकत नाही. मी स्वतःच माझ्या मनात नसत्या अपेक्षा वाढवून बसले होते, पण वास्तव वेगळे आहे. आय एम रिअली सॉरी. त्यासाठी तुम्ही मला जी काही शिक्षा द्याल ती मी भोगायला तयार आहे, पण मी तुमच्याशी लग्न करू शकत नाही. विक्रांत अत्यंत जड अंतकरणाने विचारतो, पण ह्याचे नक्की कारण काय आहे हे मी जाणून घेऊ शकतो का निधी? खरोखरच तुझ्या मनात माझ्याबद्दल कधीच प्रेम नव्हते का? माझ्याशी खोटे बोलू नकोस. मी जेव्हा जेव्हा तुझ्या जवळ आलो तेव्हा तुझ्या डोळ्यात चमकणारी ती भावना मी स्वतः पाहिली आहे. माझ्यासोबत असताना तुला किती सुरक्षित वाटायचे हेही मला माहीत आहे. मग आता लग्न करायला नकार देण्याचं काय अर्थ आहे? त्याच्या आवाजात राग नव्हता, तर फक्त एक प्रचंड वेदना जाणवत होती. निधी बोलते, हो, मी मान्य करते, पण ते फक्त एक आकर्षण होते. ती गोष्ट मला समजायला थोडा उशीर झाला. प्लीज मला समजून घे विक्रांत. मी रणवीरवर. विक्रांत डोळ्यात संताप आणून बोलतो, तू रणवीरवर प्रेम करतेस असे मात्र सांगू नकोस निधी. तू मला नाही मिळाली तरी चालेल,
पण त्याला मिळता कामा नाहीस. तो तुझं प्रेमाचं लायकीचाच नाही. त्याचे हे बोलणे तिला अजिबात समजले नाही आणि त्याच वेळी तिला खूप रागही आला. तिच्या रणवीरबद्दल बोलणारा हा नक्की कोण? निधी विचारते. तुम्ही हे काय बोलत आहात विक्रांत? विक्रांत पुढे सांगत बोलतो. हो निधी, तू जर त्याच्यावर प्रेम केलेस किंवा त्याचे प्रेम स्वीकारलेस तर भविष्यात तुला खूप मोठा त्रास सहन करावा लागेल. त्या दिवशी त्याच्या मित्रांनी जेव्हा तुझ्याशी गैरवर्तन केले होते तेव्हा मी त्यांना अटक केली होती, पण त्यांना जामीन मिळवून देऊन जेलमधून सोडवायला आलेला दुसरा कोणी नसून तुझा तो रणवीरच होता. हे ऐकताच निधीच्या पायाखालची जमीनच सरकली. तिच्या डोळ्यात पाणी जमा झाले आणि ती तशीच सुन्न उभी राहिली. निधी डोळे पुसत बोलते. तुम्ही हे काय बोलत आहात विक्रांत? नाही, मी ह्या गोष्टीवर अजिबात विश्वास ठेवणार नाही. माझे रणवीर असे कधीच करू शकत नाहीत. त्या दिवशी ते किती रडले होते मला माहीत आहे. मी स्वतः त्यांना इतके व्याकुळ झालेले पाहिले होते. असे बोलताना तिचे हात भीतीने आणि थरथर कापत होते. विक्रांत गंभीरपणे बोलतो. ते सगळे नाटक होते निधी. तुझ्याशी खोटे बोलून मला नक्की काय मिळणार आहे तूच सांग. तुला जर विश्वास नसेल तर आमच्या पोलीस स्टेशनमध्ये येऊन तू स्वतः चौकशी करू शकतेस. एवढेच कशासाठी? तो स्वतः पोलीस स्टेशनमध्ये येऊन माझ्याशी भांडण केल्याचं तो सगळं प्रकार तिथल्या CCTV कॅमेरेमध्ये रेकॉर्ड झाला आहे. ते फुटेज मी तुला दाखवतो. मी त्यांच्यावर कारवाई करू नये म्हणून तो थेट मला मारायला धावून आला होता. त्या दिवशी शब्दाने शब्द वाढल्यामुळे तू कमिशनरची मुलगी आहेस हे त्याच्या तोंडून निघाले. तू किती मोठी श्रीमंत मुलगी आहेस हे त्याला त्याच दिवशी समजले होते. त्याने तुला प्रपोज केले असेल तर ते फक्त तुझ्या नावावर असलेल्या मालमत्तेसाठीच केले आहे. त्याचे हे भीषण शब्द ऐकून निधीचे हृदय जणू छिन्न विछिन्न झाले. तिचे मन ह्या धक्क्याने पूर्णपणे कोलमडले. निधीच्या मनात विचार आला की म्हणजे रणवीरने माझ्यावर कधीच खरोखर प्रेम केले नव्हते का? त्याने मला प्रपोज केले ते फक्त माझ्या संपत्तीसाठीच होते का? ती हे दुःख सहन करू शकली नाही. तिचे मन वेदनेने व्याकुळ झाले. डोळ्यांसमोर अंधारी असल्यासारखे आल्यासारखे होऊन ती चक्कर येऊन खाली कोसळली. तेव्हा विक्रांतने पुढे होत तिला सावरले. निधीने जेव्हा डोळे उघडले तेव्हा ती विक्रांतच्या कवेत होती. तिच्या चेहऱ्यावर पाणी शिंपडून त्याने तिला शुद्धीवर आणले होते. विक्रांत अत्यंत काळजीने विचारतो. निधी, काय झाले? आर यू ओके? त्याचे बोलणे ऐकून ती हळूच उठून बसली. निधी स्वतःचे डोळे पुसत बोलते. विक्रांत, तुम्ही हे काय बोलत आहात? प्लीज असे काहीही बोलून माझे डोके विचलित करू नका. मी रणवीरला खूप जवळून पाहिले आहे. तो असे काही करेल हे शक्यच नाही. त्याचे माझ्यावर खरोखरच प्रेम होते. तिचा चेहरा स्वतःच्या हातांमध्ये घेत तिचे अश्रू पुसत तो म्हणाला. ठीक आहे निधी, तुला विश्वास ठेवायचा नसेल तर ठेवू नकोस. तू माझ्यावर विश्वास ठेवावंच अशी कोणतीही शक्ती मी तुझ्यावर करणार नाही. मला जे सत्य माहीत होते ते मी तुला सांगितले आहे. तूच म्हणालीस ना की तू त्याला खूप जवळून पाहिले आहेस म्हणून. मग तो पैशाला किती महत्त्व देतो हे तुलाही माहीत असायला हवे ना. त्याच्या मनात तुझ्याबद्दल प्रेम आहे असे तुला वाटत असेल तर ते फक्त तुला फसवण्यासाठी रचलेले त्याचे नाटक होते. त्याचे खरे रूप दाखवणारा पुरावा हा बघ माझ्याकडे आहे. असे म्हणत त्याने स्वतःच्या फोनमधील एक ऑडिओ रेकॉर्डिंग चालू केले. रणवीरने पोलीस स्टेशनमध्ये बोललेले सर्व शब्द त्याच्या फोनमध्ये रेकॉर्ड झाले होते. म्हणजेच त्या दिवशी अपघातानंतर त्याने जे काही केले ते सगळे एक नाटक होते. त्याला सत्य समजून ती उगाच एवढी व्याकुळ झाली होती. निधीच्या मनात विचार आला की त्याने खरोखरच माझी अशी फसवणूक केली. त्याला प्रेमाची काहीच किंमत माहीत नाही. त्याच्यासाठी फक्त पैसा सर्व काही आहे. निधी स्वतःला सावरत बोलते. तो इतका नीच विचार करेल असे माझ्या स्वप्नातही आले नव्हते विक्रांत. त्याचा खरा स्वभाव माहीत नसताना मी त्याच्यावर विश्वास ठेवला. त्याचे प्रेम खरे आहे असे समजत राहिले. जेव्हा त्याने स्वतः माझ्याकडे संपत्तीची मागणी केली
आणि पैशाची निवड केली तेव्हाच मला त्याचे खरे रूप समजायला हवे होते. आता खूप झाले. पुन्हा त्यांनी माझ्या आयुष्यात येण्याची अजिबात गरज नाही असे ती म्हणाली खरी, पण तिचे मन आतून पूर्णपणे खचले होते आणि तिच्या हृदयात एक प्रचंड वेदना दाटून आली होती. रणवीर सोबत घालवलेला प्रत्येक क्षण तिच्या डोळ्यासमोर पुन्हा उभा राहिल्यामुळे तिला खूप त्रास होत होता. निधीच्या मनात विचार आला की तो माणूस कधीच बदलणार नाही. त्याला बदलण्याचा प्रयत्न करणे हाच माझा मूर्खपणा होता. इथून पुढे मी माझ्या स्वतःच्या आयुष्याचा विचार करेन. त्याच्याबद्दल सतत विचार करून स्वतःला त्रास करून घेणे पूर्णपणे व्यर्थ आहे. विक्रांत तिचा हात पकडून तिला धीर देत बोलतो, निधी चल आपण घरी जाऊया. तुला आता रेस्टची खूप गरज आहे. त्याने तिला बाईकवर बसवले आणि ते घरी परत आले. जयदेव घरीच त्यांची काळजीने वाट पाहत थांबले होते. जयदेव हसतमुख चेहऱ्याने विचारतात, काय ग बाळा, बोलणे झाले का? बाहेर फिरून आलात का? निधी खंबीर होत बोलते, हो पप्पा, आमचे बोलणे झाले आहे आणि काही नवीन सत्यसुद्धा मला समजले आहे. पप्पा, मला हे लग्न पूर्णपणे मंजूर आहे. मला तुमच्या निवडीवर पूर्ण विश्वास आहे. तुम्ही माझ्यासाठी जो काही निर्णय घ्याल तो माझ्या चांगल्यासाठीच असेल हे मला माहीत आहे. मी विक्रांतसोबत लग्न करायला तयार आहे. ती मनात विचार करते की त्या खोट्या आठवणींमध्ये स्वतःला त्रास करून घेण्यात आता काय फायदा आहे. आपण ज्याच्यावर मनापासून प्रेम केले त्यानेच आपली फसवणूक केली आहे हे माहीत असूनही पुन्हा त्याचाच मागे जाणे हा निव्वळ मूर्खपणा आहे. तिचे बोलणे ऐकून जयदेव यांनी आनंदाने तिच्या डोळ्यातील अश्रू पुसले. जयदेव तिला घट्ट मिठी मारत बोलतात, मला खूप आनंद झाला बाळा. मला सुद्धा विक्रांतवर पूर्ण विश्वास आहे. तो माझ्यासारखाच तुझं खूप प्रेमाने सांभाळ करेल. तू जे हरवलेले कौटुंबिक प्रेम मिस करत आहेस ते त्याचे आई वडील तुला नक्की देतील. निधी काळजीने विचारते, पप्पा, मी लग्न करून सासरे निघून गेले तर तुमचे काय होणार? तुम्ही इथे एकटेच राहणार का? माझे मन हे मान्य करत नाहीये पप्पा. माझ्याशिवाय तुमच्या ह्या जगात दुसरे कोण आहे? तुम्ही सुद्धा आमच्या सोबतच राहायला या ना. विक्रांत पुढे होत बोलतो, हो सर. तुम्ही या घरात एकटेच कसे राहणार? आमचे लग्न झाल्यावर तुम्ही सुद्धा आमच्या सोबतच राहायला या आणि आमच्या सोबतच राहा असे म्हणत त्याने सांगितले. त्याचे हे बोलणे ऐकून निधीच्या मनात त्याच्याबद्दलचा आदर आणखी वाढला. जयदेव हसत हसत म्हणतात, अरे मुलांनो, ते कसे शक्य आहे? आधी तुमचे लग्न होऊ दे, नंतर यावर विचार करूया. किंवा तू नेहमी सांगत असतेस ना, बघ मी पण तयार आहे. तुमच्या लग्नाच्या दिवशी मी पण लग्न करून घेईन असे म्हणत ते हसले. निधी खोट्या रागाने बोलते, पप्पा, असे म्हणून तिने त्यांच्या कांद्यावर हळूच चापट मारली आणि ती आपल्या खोलीच्या दिशेने निघून गेली. निधीच्या मनात विचार आला की रणवीर, तुम्ही माझ्यासोबत जो विश्वासघात केला आहे त्यासाठी मी तुम्हाला कधीच सहज सोडणार नाही. तुमच्या डोळ्यासमोर मी आता विक्रांतसोबत लग्न करून दाखवणार आहे. तुम्हाला माझ्या दूर जाण्याचा प्रत्येक क्षणाला त्रास झाला पाहिजे. मला गमावल्याबद्दल तुम्हाला आयुष्यभर पश्चाताप झाला पाहिजे. तसे जर मी करून दाखवले नाही तर माझे नाव सुद्धा वैनिती नाही. ती जुन्या आठवणीमध्ये हरवून विचार करत असतानाच अचानक तिच्या मनात काहीतरी आले आणि ती रणवीरला एक कॉल केला. तिकडे रणवीरच्या मनात खूप जास्त वेदना होत होत्या. निधी हे त्याचे पहिले प्रेम होते. असे असतानाही तिने थोडी सुद्धा दया न दाखवता त्याला सोडले आणि ती निघून गेली. स्वतःवरच राग येत होता की त्याने तिच्यावर इतकी जीवापाड माया का केली. आता पुन्हा तिला विसरून आयुष्य जगणे त्याच्यासाठी अजिबात सोपे नव्हते. तो बेडवर पडून तिच्याबद्दलच विचार करत असताना अचानक त्याचा फोन वाजला. स्क्रीनवर निधी असे नाव होते. त्याला खूप आश्चर्य वाटले. तिने मन बदलून पुन्हा कॉल केला असावा का, असं विचार करत त्याने लगेच फोन रिसीव्ह केला. रणवीर अत्यंत आनंदाने बोलला, निधी, आत्ता माझी आठवण आली का? की मला सोडून जाणे तुला कठीण वाटले? मला माहीत होते की तू पुन्हा माझ्याकडेच परत येणार आहेस.
त्याच्या आनंदाला आता पार वार उरला नव्हता. निधी अत्यंत कठोर आवाजात बोलते, इतकं आनंद करून घेऊ नका रणवीर. मी कॉल करण्याचे कारण पूर्णपणे वेगळे आहे. मला तुमच्यापेक्षा पैसाच जास्त महत्त्वाचा आहे असे समजून निघून गेलेल्या माणसाची मी पुन्हा कधीच इच्छा करणार नाही आणि त्यांच्या मागे फिरण्या इतकं स्वाभिमान मी गमावलेला नाही. मला माझे पैसे हवे आहेत. अग्रीमेंटनुसार मी तुमची पत्नी म्हणून नाटक केले होते, तर त्याचे 2 लाख रुपये मला मिळाले पाहिजेत ना. ते कधी देणार आहात ते बोला. तिच्या तो कडू आवाज ऐकून रणवीर पूर्णपणे सुन्न झाला. म्हणजेच ही मुलगी फक्त पैशांची मागणी करण्यासाठी कॉल करत होती? रणवीर आश्चर्याने विचारतो, निधी, हे शब्द तू बोलत आहेस का? तू माझ्याकडे 2 लाख रुपयांची मागणी करत आहेस? तूच तर म्हणाली होतीस ना की तू कोट्यावधी रुपयांचं मालमत्तेची मालकीण आहेस म्हणून. निधी उपरोधाने बोलते, पाहिलात ना, प्रत्येक रुपया महत्त्वाचा असतो हे मी तुमच्याकडूनच शिकले आहे मिस्टर रणवीर जागीरदार. माझ्या हक्काचे पैसे मागण्यात काय चूक आहे? बोला, कधी देणार आहात? रणवीर रागाने विचारतो. ठीक आहे, तुला कॅश पाहिजे की चेक पाहिजे? निधी थेट बोलते, मला कॅश पाहिजे. तिचे हे बोलणे ऐकून रणवीरची मूठ घट्ट आवळली गेली. रणवीर तिच्या आठवणीत डोळ्यात अश्रू आणून बसला होता आणि तिला मात्र पैशाची काळजी लागली होती. ठीक आहे, उद्या ऑफिसला येऊन तुमचे पैसे घेऊन जा, असे म्हणत त्याने फोन कट केला. रणवीरच्या मनात पुन्हा विचार आला की मी अशा मुलीसाठी उगाच का रडत बसलो आहे. मी जर मनावर घेतले तर माझ्या मागे 100 मुली उभ्या राहतील. हिला खूप अहंकार आला आहे. तुला मिळवल्याशिवाय मी राहणार नाही. ह्या रणवीरबद्दल तुला अजूनही काहीच माहीत नाही. मला जे हवे आहे ते मिळवल्याशिवाय मी कधीच सोडत नाही. त्यातल्या त्यात त्या विक्रांतसोबत लावलेली पैज हारणे म्हणजे कधीच शक्य नाही. दुसऱ्या दिवशी तो नेहमीप्रमाणे तयार होऊन ऑफिसला जाण्यासाठी निघाला. घरातील सर्वजण त्याच्याकडे खूप आश्चर्याने पाहत होते. विशेषतः आजीला खूप नवल वाटत होते. कालच तिच्या मांडीवर डोके ठेवून लहान मुलासारखं रडणारा रणवीर आज इतक्या उत्साहात बाहेर पडताना दिसत होता. रणवीर गंभीरपणे बोलतो, आजी, तुम्ही सगळे माझ्याकडे असे का पाहत आहात? मी काय तुम्हाला एखाद्या विलन दिसतो आहे का? जे काही झाले ते संपले. ती माझी पत्नी नाही हे आता स्पष्ट झाले आहे ना. ते सगळे विसरून आपण नेहमीप्रमाणे राहिलो तर तेच सर्वांसाठी चांगले आहे. लता अत्यंत संतापाने म्हणतात, हो ना बाळा, तुला हवे तसे आमच्याशी खोटे बोलून विश्वासघात करायचा आणि आम्ही मात्र सगळे काही विसरून नेहमीप्रमाणे राहायचे. संपत्तीसाठी कुणालाही पत्नी बनवून घरात घेऊन आलास. एक दिवस दुसऱ्या कुणाला तरी नाटक करायला पत्नी म्हणून घेऊन येशील. या घरातील लोक म्हणजे कोणी मूर्ख नाहीत. तू सांगशील त्यावर विश्वास ठेवायला, असे म्हणत त्याने तीव्र नाराजी व्यक्त केली. रणवीरने त्यावर काहीच उत्तर दिले नाही. आता तो काहीही बोलला असता तरी ते चुकीचेच ठरले असते. त्यामुळे तो नाश्ता न करताच तिथून थेट बाहेर निघून गेला. तो तिच्यासाठी वाट पाहत थकला आणि अखेर त्याने स्वतःहूनच तिला कॉल केला. रणवीर कडक आवाजात बोलला, हे बघ निधी, माझी दुपारी एक महत्त्वाची क्लायंट मीटिंग आहे. मला नंतर टाईम मिळणार नाही. तुला तुझे पैसे हवे असतील तर आत्ताच्या आत्ता येऊन घेऊन जा. निधी उपरोधाने बोलते, हो, मला माहीत आहे कधी यायचे ते. 2 लाख रुपये काय तुम्ही मला फुकट देणार आहात का? ठीक आहे, मी आत्ताच येते, असे म्हणून तिने फोन कट केला. रणवीरच्या मनात विचार आला की अरे वाव, 1 दिवसात ही मुलगी किती बदलली आहे. पप्पांच्या घरी गेल्यावर खूपच तोरा वाढलेला दिसतो आहे हिचा. येऊ दे तिला, बघतोच मी. तो तिच्यासाठी वाट पाहत स्वतःच्या कामात व्यस्त झाला. 1 तासानंतर ती ऑफिसमध्ये आली. ती त्याच्या केबिनमध्ये येऊन उभी राहिली तरी त्याने तिच्याकडे न पाहिल्यासारखे नाटक करत लॅपटॉपकडेच एकटाक पाहत राहणे पसंत केले. निधी जरा जोराने बोलते, एक्सक्यूज मी.
रणवीरने डोके वर करून पाहिले. ती पूर्ण तोऱ्यात तिथे उभी होती. निधी तोऱ्यात बोलते, तुमचे नाटक आता पुरे करा. कुठे आहात माझे पैसे, ते द्या आधी. तिच्या चेहऱ्यावरील तो राग पाहून त्याला खूप आश्चर्य वाटले. स्वतःहून त्याला सोडून गेलेली ही मुलगी आता त्याच्यावरच असा रुबाब दाखवत होती. रणवीर कडक आवाजात बोलला, तुमचे पैसे मी काही घेणार नाही. मला लोकांचे पैसे बुडवण्याची अजिबात सवय नाही. असे म्हणत त्याने नोटांचे 2 बंडल तिच्या समोर ठेवले. रणवीर पुढे बोलला, ह्यात 2 लाख रुपये आहेत, मोजून घ्या. निधी उपरोधाने बोलते, तुम्ही न सांगताही मी तेच मोजूनच घेणार आहे. मला तुमच्यावर अजिबात विश्वास नाही. त्यातल्या त्यात पैशाचं बाबतीत तर मुळीच नाही. पैशासाठी तुम्ही कुणालाही फसवू शकता. मी इथेच बसून हे पैसे मोजणार आहे. असे म्हणत ती त्याच्या समोरच खुर्चीवर बसली. रणवीरने मागे टेकून हात बांधले आणि तो तिच्याकडेच पाहत राहिला. ती टेबलावर एक एक नोट ठेवून मोजू लागली. तिला नीट नोटा मोजता येत नसल्या तरी तिचा तोरा मात्र कमी होत नव्हता. ती ज्या पद्धतीने संतपणे नोटा मोजत होती ते पाहून तर संध्याकाळ झाली असती. रणवीरने स्वतःचे डोके धरले आणि तो वैतागून बोलला, कोणत्या मूर्खाने तुम्हाला अशा प्रकारे नोटा मोजायला शिकवले आहे? त्यातल्या त्यात तुम्ही कोट्यावधी रुपयांचं मालमत्तेचा मालकीण आहात ना? आधी पैसे कसे हातात पकडून मोजायचे ते शिकून घ्या. असे म्हणत त्याने तिच्या हातातील पैसे स्वतःकडे वळून घेतले आणि पटापट मोजून तिच्या समोर ठेवले. रणवीर गंभीरपणे बोलला, ह्यात पूर्ण 2 लाख आहेत. अजूनही काही संशय असेल तर घेऊन जा आणि तुमच्या पप्पांना द्या. ते मोजून देतील तुम्हाला. तितक्यात तिचा फोनची रिंग वाजली. निधी फोनवर बोलते, एकच मिनिट आले डार्लिंग. इतक्या लांब येऊन मला हवे असलेल्या खास माणसाला लग्नाचे आमंत्रण दिल्याशिवाय मी कशी येऊ शकेन? जरा वेट करा. असे म्हणून तिने फोन ठेवला आणि ती त्याच्याकडे वळली. कोण माहिती नसलेला माणूस तिला डार्लिंग म्हणून हाक मारत होता आणि तेही रणवीरच्या समोरच. तिच्या मनातील हा तोरा खूप जास्त वाढला होता आणि तो आता उतरवणे आवश्यक होते. निधी हसत हसत आपले केस पाठीमागे सारत बोलते, तसे पाहता मी इथे येण्याचे आणखी एक कारण आहे. मला तुम्हाला माझ्या लग्नाचे इन्व्हिटेशन द्यायचे होते. अजून इन्व्हिटेशन कार्ड प्रिंट झाले नाही, पण ते प्रिंट झाल्यावर सर्वात पहिले तुम्हालाच देईन. रणवीर, लग्नाचा मुलगा कोण आहे हे जाणून घ्यायची उत्सुकता आहे ना तुम्हाला? अरे देवा, तिच्या बोलण्यात किती जास्त मिजाज होती. तिच्या ह्या वागण्यामुळे रणवीरला तिच्या खूप जास्त राग आला होता. रणवीर उपरोधाने विचारतो, कोण आहे तो मूर्ख माणूस? दुसरा कोणी मिळाला नाही म्हणून तुझ्यासारख्या मुलीशी लग्न करायला तयार झाला आहे का? रणवीरच्या मनात विचार आले की पुन्हा माझ्या ऑफिसमध्ये येऊन जर हिने असा रुबाब दाखवला तर मी हिला अजिबात सोडणार नाही. निधी डोळे मोठे करत रागाने बोलते, माइंड युअर टंग रणवीर. इतके दिवस मी तुमच्या घरात राहिले आणि तुमच्याशी प्रेमाने वागले म्हणून मी लग्नाचे आमंत्रण द्यायला आले, तर तुम्ही अशा खालच्या पातळीवरचे शब्द वापरत आहात का? रणवीरच्या मनात पुन्हा विचार आला की अरे वा, ही मुलगी किती निष्पाप असल्याचे नाटक करत आहे. अशा भाषेचा वापर हिला कधीपासून जमायला लागला. ही चक्क मला शहाणपणा शिकवत आहे. रणवीर कडक आवाजात बोलला, ठीक आहे, जे काही असेल ते आता आटपून लवकर इथून निघून जा. निधी तोऱ्यात बोलते, मी विक्रांतसोबत लग्न करत आहे. तुम्ही नक्की जेवणासाठी या आणि जेवूनच जा. असे म्हणत तिने ताठ मानेने सांगितले. रणवीरच्या मनात विचार आला की अरे देवा, ही मुलगी तर त्या पोलीसच्या गळ्यात पडली आहे. मला चिडवण्यासाठीच ती इतक्या लांब आली आहे का? थांब निधी, मी पण तुला बघून घेतो. रणवीर उपरोधाने हसत बोलला, हो वाव, कंग्रॅच्युलेशन्स. फक्त जीवन जाणे कशासाठी? लग्नाचे 1 आठवडा आधी येऊन मी स्वतः पुढे होऊन लग्नाची सगळी कामे करेन. माझी मालमत्ता मला वाचवून देणारी देवी आहेस तू निधी. तुझ्यासाठी मी एवढेही करू शकत नाही का? लग्नाचे हॉल बुक करण्यापासून ते अगदी तुमची खास खोली सजवण्यापर्यंतची सगळी जबाबदारी माझी असेल. पण हो, यासाठी लागणारा सगळा खर्च मात्र
तुमचं पप्पांनाच करायला सांगा. त्याचे हे बोलणे ऐकून ती एकदम चकित होऊन त्याच्याकडे एकटाक पाहत राहिली. रणवीर पुढे विचारतो, काय झाले निधी, अशी काय पाहत आहेस? मी अगदी गंभीरपणे बोलत आहे. काय मला तुमच्या लग्नाच्या कामात धावपळ करण्याची संधी देणार नाहीस का? निधी हसून उत्तर देत बोलते, का नाही रणवीर? सगळी कामे तू स्वतःच पुढे होऊन कर. अशी पुण्याची कामे करायला नशीब लागतं. ठीक आहे, मी जितक्या लवकर होईल तितक्या लवकर तुला इन्व्हिटेशन पाठवून देते. बाय, असे म्हणून ती हसत तिथून बाहेर निघून गेली. रणवीरच्या मनात पुन्हा विचार आले की हिच्या तोरा तर बघा, मला सोडून ती त्या पोलीसची लग्न करणार आहे. मी पण पाहतोच ती त्याच्याशी लग्न कसे करते ते. निधीच्या मनात विचार आले की मी काय विचार केला होता आणि इथे भलतेच घडले. माझ्या लग्नाची गोष्ट ऐकून तो जळून खाक होईल असे मला वाटले होते, पण इथे तर सगळे उलटच घडले. तो नाटक करत आहे माझ्यासमोर. तो आपले दुःख दाखवत नाहीये एवढेच. हा फक्त ट्रेलर आहे, खरी गोष्ट पुढे समजेल. तिच्यासाठी बाहेर थांबलेला विक्रांत पुढे येत विचारतो, काय झाले निधी, त्याने पैसे दिले का? निधी तोऱ्यात बोलते, पैसे दिल्याशिवाय मी त्याला सोडले असते का विक्रांत? थेट पोलीस कंप्लेंट करून त्याची पळताभुई तोडी केली असती. तुम्ही सांगितले होते ते अगदी सत्य आहे. त्याचे माझ्यावर कधीच प्रेम नव्हते. जर तसे असते तर माझ्या लग्नाची गोष्ट ऐकून त्याने इतक्या शांतपणे रिॲक्ट केले नसते. मी विनाकारण त्याच्यासाठी इतके अश्रू गाळले. तो माझ्या प्रेमाचा अजिबात लायकीचा नाही, असे म्हणत तिने तीव्र नाराजी व्यक्त केली. विक्रांत तिला धीर देत बोलतो, जाऊ दे ना निधी, जुन्या गोष्टी आता कशाला काढायची? तुला सत्य समजले हेच आपल्यासाठी पुरेसे आहे ना? निधी रागाने बोलते, एवढेच पुरेसे नाही विक्रांत. मला फसवल्याबद्दल त्याला प्रत्येक क्षणाला पश्चाताप झाला पाहिजे. म्हणूनच मी त्याला लग्नाचे आमंत्रण दिले आहे. तो स्वतः पुढे होऊन लग्नाची सगळी कामे करेल आणि त्याला त्रास होईल असे ती म्हणाली. तिचे हे बोलणे ऐकून तो एका क्षणासाठी मनातून खूप अस्वस्थ झाला. विक्रांत काळजीच्या सुरात विचारतो, तू त्याला कशासाठी आमंत्रित केलेस निधी? तो माणूस चांगला नाही हे तुला आधीच माहीत आहे ना? तो लग्नात नक्कीच काहीतरी गडबड करेल. निधी त्याला धीर देत बोलते, माझे पप्पा कमिशनर आहेत विक्रांत. त्याने जर काही गडबड केली तर त्याला तिथेच अद्दल घडवून आणू. तू अजिबात काळजी करू नकोस. तिचे हे बोलणे ऐकून त्याने पुढे येत तिचा हात स्वतःच्या हातात घेतला आणि तिला हळुवारपणे मिठीत घेतले. विक्रांत हळुवार आवाजात बोलतो, हो निधी, आपल्या लग्नात कोणतीही अडचण यायला नको. आय लव्ह यू, असे म्हणत त्याने तिच्या कपाळावर मुक्का घेतला. त्याच्या ह्या स्पर्शामुळे तिला आतून थोडे संकोचल्यासारखे आणि अस्वस्थ वाटू लागले. नाही, आता इथून पुढे रणवीरबद्दल विचार करायचा नाही. विक्रांत हाच तिच्याशी लग्न करणारा मुलगा आहे, तर आता त्याच्याबद्दलच मनात भावना निर्माण करायला हव्यात, असे तिने स्वतःच्या मनाला बजावले. निधी त्याच्या मिठीतून बाजूला होत बोलते, ठीक आहे विक्रांत, आता आपण निघूया का? विक्रांत पुढे जात बोलतो, मला इथे थोडे काम आहे निधी, तू निघ. तुला ड्रायव्हिंग व्यवस्थित जमते ना? ते दोघे येताना निधीच्या कारमधूनच आले होते आणि विक्रांतने स्वतः कार ड्रायव्हिंग केले होते. निधी हसून बोलते, हो जमते, मी निघते, यू डोंट वरी, असे म्हणत ती कारमध्ये जाऊन बसली आणि तिने कार स्टार्ट केली. विक्रांत कार जवळ येत बोलतो, ओके निधी, टेक केअर. तिने त्याला स्मित हास्य दिले आणि ती तिथून बाहेर पडली. तिने त्याला मिठी मारल्याचे ते दृश्य स्वतःच्या केबिनच्या खिडकीतून ते दृश्य पाहिलेल्या रणवीरचे रक्त जणू संतापाने उसळू लागले होते. ह्या मुलीला थोडी सुद्धा लाज वाटत नाही का? मनामध्ये मला ठेवून ती त्या कोट्यारड्या पोलिसाचे लग्न करायला तयार झाली आहे. इतक्या सहजपणे ती कशी काय तयार झाली? त्या लाबाड माणसाने हिच्यावर नक्की काय जादू केली असेल, कोण जाणे. ती निघून गेल्यानंतर तो माणूस पुन्हा रणवीरच्या ऑफिसच्या आत येत असल्याचे त्याने पाहिले. रणवीरच्या मनात विचार आला की नक्कीच ह्याला आता काहीतरी काम असेल. काही वेळातच तो रणवीरच्या केबिनच्या आत आला आणि त्याच्या चेहऱ्यावर एक विजयी हसू दिसत होते. विक्रांत उपरोधाने हसत विचारतो, कसे आहात मिस्टर रणवीर जागीरदार?
अजून जिवंत आहात ना? तुमची ती लाडकी चिमणी उडून आता माझ्या खांद्यावर येऊन बसली आहे. त्याचे हे बोलणे ऐकून रणवीरला इतकं प्रचंड संताप आला की त्याची मूठ घट्ट आवळली गेली आणि त्याच्या तेड तोंडावर एक वाजवावी असे त्याला वाटू लागले. रणवीर रागाने बोलला, मला माहीत आहे की तूच तिच्यावर काहीतरी जादू केली असतील, नाहीतर माझी निधी इतक्या सहजपणे मला सोडून तुझ्याशी लग्न करायला कधीच तयार झाली नसती. विक्रांत हसतमुख चेहऱ्याने बोलतो, एक्झॅक्टली, तू अगदी बरोबर गेस केले आहेस मित्रा. मी फक्त एक लहान असे खोटे बोललो. मी तिला सांगितले की रणवीर तुझ्यावर केवळ मालमत्तेसाठी प्रेम करत आहे. स्वतःच्या मित्रांना जामीन मिळवून देऊन सोडवण्यासाठी तो स्वतः पोलीस स्टेशनमध्ये आला होता. ह्यासोबतच मी तिला आणखी एक सत्य सांगितले की त्याचा झालेला अपघात निव्वळ खोटा होता. हे ऐकताच रणवीरचे रक्त अधिकच उसळू लागले. म्हणजेच निधीच्या मनात त्याच्याबद्दल इतकं तिरस्कार निर्माण होण्यासाठी हाच माणूस कारणीभूत होता. अरे देवा, रणवीर अत्यंत रागाने वरडत बोलला, तुला थोडी सुद्धा लाज वाटली नाही का? अशा प्रकारे खोटे बोलून तिला मिळवताना? विक्रांत शांतपणे बोलतो, रिलॅक्स मॅन, तुझ्या तोंडून असले शब्द सोबत नाहीत. एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर असे तूच म्हणाला होतास ना रणवीर. त्या दिवशी अपघात झाला असे खोटे बोलून तू निधीला मिळवण्याचा प्रयत्न केलास. मग आता मी थोडे खोटे बोललो तर काय चुकले? काट्यानेच काटा काढायचा असतो हे मला चांगले माहीत आहे. एक लग्न जमवण्यासाठी 1000 खोटे बोलावे लागले तरी चालतात, पण निधीसोबत लग्न करण्यासाठी मी केवळ एकच खोटे बोललो आहे. रणवीरने हात बांधून एकदा त्याच्याकडे नजर रोखून पाहिले. ह्या पोलिसला आता दुसऱ्याच पद्धतीने हाताळावे लागेल असे त्याला वाटले. रणवीर उपरोधाने बोलला, ठीक आहे, तर मग आता तुला निधी हवे आहे ना? मीच तुला ती भीक म्हणून देऊन टाकतो. जा आणि तिच्याशी लग्न कर. त्याचे हे बोलणे ऐकून विक्रांतला खूप आश्चर्य वाटले. विक्रांत चेहऱ्यावर विजयी हसू आणून बोलला, खूप छान बोललास. स्वतःचा पराभव थेट मान्य करणे जमत नसल्यामुळे तू आता भीकेची भाषा करत आहेस का? तू काही मला भीक दिलेली नाहीस. मी स्वतः तुझ्याकडून तिला खेचून आणले आहे. निधी नेहमीसाठी माझी झाली आहे. आमच्या लग्नाला ये आणि छान जेवण करून निघून जा. तुझ्यासाठी आता एवढे शिल्लक राहिले आहे. रणवीर हसून उत्तर देत बोलला, मी नक्की येणार. निधी मला सोडून दुसऱ्या कुणाशी लग्न करू शकते का? छे, अशी कोणतीही शक्यता नाही. तिने स्वतः पुढे होऊन मला लग्नाचे आमंत्रण दिले आहे. तर मी तिथे आलो नाही तर ते चुकीचे ठरेल ना विक्रांत. त्याचे हे बोलणे ऐकून विक्रांतचा चेहरा एकदा गंभीर झाला. विक्रांत दाख दाखवत बोलला, हे बघ रणवीर, तुझ्या मनात जर काही चुकीचा विचार चालू असेल तर तो आत्ताच्या आत्ता डोक्यातून काढून टाक. मी एक पोलीस अधिकारी आहे हे विसरू नकोस. तू जर तुझी गुन्हेगारी बुद्धी दाखवण्याचा प्रयत्न केलास तर मला माझ्या पद्धतीनेच उत्तर द्यावे लागेल. रणवीरच्या मनात विचार आला की निधी डार्लिंग, तुझ्या ह्या विकीचे कौतुक फक्त पोलीस खात्यातच होऊ शकते, कारण त्याच्या डोक्यात फक्त शेण भरले आहे. तुझ्यासाठी फक्त मीच परफेक्ट मॅच आहे बेबी. सुख असो वा दुःख, तुला माझ्यासोबतच आयुष्य जगावे लागेल. दुसरीकडे घरी आलेली निधी भुकेलेली असल्यामुळे जेवणासाठी बसली. हेमा ह्याने तिला जेवण वाढले. जेवतानाच तिला अचानक मुन्नूची आठवण आली. निधी काळजीने विचारते, हेमा मावशी, मुन्नू कुठे आहे? त्याने जेवण केले का? हेमा उत्तर देत म्हणतात, त्याला थोडे फळ आणि भाजीपाला दिला होता बाळा. त्याने ते खाल्ले की नाही हे मला माहीत नाही. तिने आपले जेवण अर्धवट सोडले आणि ती थेट खोलीकडे धावली. गॅलरीमध्ये तिने मुन्नूसाठी एक लहान आणि सुंदर घर तयार केले होते. तो तिथेच एका कोपऱ्यात शांतपणे अंगाचे मुके करून बसला होता. त्याला दिलेले जेवण तिथे तसेच पडलेले होते. निधी मुन्नू जवळ जात बोलते, मुन्नू, तू काहीच का खाल्ले नाहीस? काय तुझं उपोषण करायचा विचार आहे का? तो मात्र तिच्याकडे न पाहता तसं शांत बसून राहिला. निधीच्या मनात विचार आला की
मुन्नू असं हट्ट का करत आहे? आता मला त्याचं ह्या उपोषणाचे कारण समजले आहे. आपण रणवीरच्या जवळ जायचे नाही, एवढेच. तो माणूस चांगला नाही. इतके सगळे सांगितल्यावरही तुला अजून तोच हवा असेल तर जा. तू सुद्धा त्याचीच बुद्धी शिकला आहेस. तो एक लबाड माणूस आहे. तरीही मुन्नूने तिच्या जेवणाला साधे स्पर्शही केला नाही. तिला खूप आश्चर्य वाटले की हा ससा इतकं हट्ट का करत आहे. हे सगळे रणवीरने त्याला दिलेलं लाडाचे परिणाम होते. ऑफिसमधून आल्या आल्या लगेच त्याला कवेत घेणे आणि तासाला त्याला गाजर खायला देणे, ह्यामुळेच तो असं लाडवला होता. आता तो इथे नाही म्हणून हा असं तोंड फुगवून बसला आहे. ह्याला जर असे सोडले तर हा न जेवता आजारी पडेल. ह्याच काळजीपोटी तिने लगेच रणवीरला कॉल केला. रणवीर फोनवर उपरोधाने बोलला, काय झाले निधी? हो, 2 लाख रुपये नीट मोजून घेतले ना? काही हिशोब चुकला आहे का? बोल, काही हरकत नाही. तुला जर अजून जास्त पैसे हवे असतील तर मी देईन. निधी वैतागून बोलते, स्टॉप इट रणवीर. मी काय पैसे पाहिले नाहीत का? माझ्या पप्पांनी तुझ्यापेक्षा दुप्पट पैसे कमावून ठेवले आहेत. तुमच्यासारखी पैशासाठी लाळ गोठणारी मुलगी मी नाही. रणवीर विचारतो, हो, मग पुन्हा कशासाठी कॉल केलास? निधी डोळ्यात अश्रू आणून जड आवाजात बोलते, मुन्नू किती समजावले तरी जेवत नाहीये. कालपासून त्याने काहीच खाल्ले नाही. मला खूप भीती वाटत आहे. तुम्ही घरी या ना. हे सांगताना तिच्या डोळ्यात पाणी आले होते. तिचे बोलणे ऐकून रणवीर एका क्षणासाठी पूर्णपणे शांत झाला. रणवीर काळजीपोटी लगेच बोलला, ठीक आहे, मी येतो. मला ॲड्रेस सेंड कर. असे म्हणून त्याने फोन कट केला. काही वेळानंतर रणवीर तिच्या घरी आला. जयदेव काही कामानिमित्त बाहेर गेले होते. त्याच्यासाठीच मनापासून वाट पाहत बसलेली निधी त्याला पाहताच तातडीने उठून उभी राहिली. रणवीर घरात येताच आधी विचारतो, मुन्नू कुठे आहे? निधी खोलीच्या दिशेने चालत बोलते, खोलीत आहे. तो शांतपणे तिच्या पाठीमागे चालू लागला. मुन्नू जेवणासमोर तसंच अंगाचे मुक्के करून बसला होता. त्याला पाहताच रणवीरने हळूच त्याला कवेत घेतले. आपल्या लाडक्या मालकाला पाहताच मुन्नूच्या चेहऱ्यावर आता एक वेगळाच आनंद दिसू लागला. रणवीरने मुन्नूचे लाड केले आणि त्याचे कान कुरवाळले आणि मांडीवर घेऊन प्रेमाने कुरवाळल्यानंतर मुन्नूने 2 गाजर आणि काकडी अगदी आवडीने खाल्ली. ते पाहून निधीला मात्र खूप नवल वाटले. निधीच्या मनात विचार आला की हा ससा दररोज असंच हट्ट करत राहिला तर मी काय करणार? रणवीर तिच्याकडे एक उपरोधिक नजर टाकत बोलला, मुक्या प्राण्यांना समजणाऱ्या भावना माणसांना कधीच समजत नाही. निधीच्या मनात पुन्हा विचार आला की ह्याची इतकी हिंमत? माझ्या भावनांशी खेळणारा हा माणूस आता माझ्यावरच आळ आणत आहे का? निधी त्याला सडेतोड उत्तर देत बोलते, ते तर अगदी खरे आहे. प्रेम आणि जिव्हाळ्याचे नाटक करून भावनांशी खेळणारे लोकच आजकाल जगात जास्त आहेत. असे बोलताना तिने त्याच्या चेहऱ्याकडे अतिशय तीव्र नजरेने पाहिले. ह्याला इतक्या सहज सोडायचे नाही. ह्याला अजून जास्त सतावले पाहिजे, असा तिने मनात विचार केला. निधी मुद्दाम त्याला चिडवण्यासाठी बोलते, उद्या आम्ही शॉपिंगला चाललो आहोत. मी आणि विक्रांत. तुम्ही पण येणार का रणवीर? तुम्हाला यायचे असेल तर सांगा. ह्याचा डोळ्यासमोरच मी आता विक्रांतसोबतच लग्न करून दाखवणार आहे. हा स्वतःला समजतो तरी काय? त्याच्या मनातील हा गर्व मी नक्की उतरवणार. रणवीर तितक्याच शांतपणे हसत बोलला, हो नक्कीच, मी का नाही येणार? तुम्ही बोलवल्यावर मला यावेच लागेल. त्याने अंगावर जणू एक वेगळाच तोरा आणला होता. तो अजिबात विचलित न होता खूप शांत दिसत होता. रणवीर पुढे आठवण करून देत बोलला, तुझ्या लग्नाची सगळी कामे मी स्वतः पुढे होऊन करेन असा शब्द मी तुला दिला आहे, हे विसरू नकोस. निधी उपरोधाने बोलते, ते तरी कसे विसरता येईल रणवीर? हो निधी, तुमच्याच लग्नात मी सुद्धा एखादी चांगली मुलगी शोधून तिच्याशी लग्न करेन. निधीच्या मनात पुन्हा विचार आला की बघा ह्याचे लक्षण, याला लग्नासाठी मुलगी पाहिजे आहे का?
ह्याच्या डोक्यात फक्त पैशाचा विचार भरला आहे आणि ह्याला वाटत आहे की पैशाचा बळावर हा लगेच लग्न उरकून घेईल. असा रागिष्ट चेहरा असलेल्या मुलाशी कोण लग्न करणार आहे? ती त्याच्याकडे ज्या प्रकारे डोळे मोठे करून पाहत होती ते पाहून रणवीरला तिच्या मनातील गालमेल चांगलीच समजली होती. ती मनातून नक्कीच त्याला शिव्या घालत असावी. रणवीरला मनातल्या मनात खूप हसू येत होते. तो दुसरी मुलगी बघणार असल्याचे ऐकून हिचा जळफळाट झाला होता. हिने मात्र त्याच्या डोळ्यासमोर त्या लबाड पोलिसाचा हात पकडून फिरावे आणि त्याने मात्र गप्प बसावे का? रणवीर मुद्दाम तिला चिडवण्यासाठी विचारतो, काय झाले निधी? अशी काय पाहत आहेस? माझ्याशी लग्न करायला काय मुली मिळणार नाहीत का? निधी उपरोधाने ओठ वाकवून बोलते, का नाही मिळणार रणवीर? तुमच्याकडे रूप नाही की पैसा नाही? दिसायला तर अगदी एखाद्या राजकुमारासारखे आहात तुम्ही. तुमच्या एका नजरेतच मुली अगदी फिदा होऊन जातील. रणवीरच्या मनात विचार आला की तू सुद्धा माझ्यावर अशीच फिदा झाली आहेस हे मला चांगले माहीत आहे ग. पण तुझ्या ह्या नखऱ्यांसाठी तुला ऑस्कर अवॉर्डापेक्षाही एखाद्या मोठा पुरस्कार मिळायला हवा. रणवीर हसून पुढे बोलतो, हो ते तर आहेच, पण सर्वच मुलींचे नशीब एवढे चांगले नसते की माझ्यासारख्या मुलाशी त्यांचे लग्न होईल. त्याचे हे बोलणे ऐकून तिने पुन्हा एकदा त्याच्याकडे रागाने पाहिले. रणवीरच्या मनात पुन्हा विचार आला की मी जर मनावर घेतले तर हिच्यापेक्षा 100 पटीने सुंदर असलेला मुलींची आमच्या घरासमोर लाईन लागेल. पण काय करणार, माझे हे वेडे मन मात्र हट्ट धरून बसले आहे की मला फक्त हीच हवी आहे म्हणून.